तर काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी आता जाहीर झाली आहे। आताची मोठी बातमी आहे, पुण्यातून धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदेंना संधी देण्यात आली आहे। काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर झाली। पुण्यातून रवींद्र धंगेकर तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आली आहे। काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या 7 लोकसभेच्या उमेदवारांची यादी आता जाहीर झाली। यामध्ये सूत्रांनी ज्याप्रमाणे म्हटलं होतं त्याप्रमाणे पुण्यातून रवींद्र धंगेकर आहेत, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय। महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या 7 उमेदवारांची यादी काँग्रेसने आता जाहीर केली आहे। पुण्यामधून रवींद्र धंगेकर तर सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना संधी देण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली। पुण्यामधून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। महाराष्ट्रातल्या 7 लोकसभेच्या उमेदवारांची यादी आता काँग्रेसने जाहीर केलेली आहे। यामध्ये आपण ज्या पद्धतीने सूत्रांनी माहिती काल दिली होती त्याच पद्धतीची ही सगळी लिस्ट आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर आहेत, तर सोलापुरातून प्रणिती शिंदे आहेत, अमरावतीमधून बळवंत वानखेडे आहेत, नांदेडमधून वसंतराव चव्हाण आहेत। तर अशा पद्धतीची ही नावं आहेत। त्यामुळे ही 7 नावं आता जाहीर करण्यात आलेली आहेत पुण्यामधून। त्यामुळे आता पुण्यामधून रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे। तिकडे सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली। अमरावतीतून काँग्रेसचे बळवंत वानखेडे आहेत, मात्र महायुतीचा अजून तिथे कोणताही उमेदवार ठरलेला नाहीये। त्यामुळे अमरावतीतला सामना नेमका कशा पद्धतीने रंगतो, नवनीत राणा असतील की आनंदराव वडसूळ असतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झाली। लातूरमधून शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर झाली। काँग्रेसच्या 7 उमेदवारांची यादी आता समोर आलेली आहे। पुण्यातून खरं तर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विरुद्ध महायुतीचे मुरलीधर मोहोळ असणार आहेत। सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाली। काल सूत्रांनी अशा पद्धतीची माहिती दिलीच होती आणि त्याच पद्धतीने सोलापुरातून आता प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली। अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण तर लातूरमधून शिवाजी काळगे यांना उमेदवारी जाहीर झाली आणि या उमेदवारांकडून सुद्धा सध्या आनंद व्यक्त केला जातोय। त्यामुळे या सगळ्या जागांवरची निवडणूक नेमकी कशा पद्धतीने पार पडते, कुणाचा सामना कुणाशी होणार आहे हे सगळं पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्या 7 उमेदवारांच्या गळ्यात आता उमेदवारीची तरी माळ पडलेली आहे, मात्र पुढे सामना कसा रंगतोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर सुनील काळे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुनील, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या इथल्या उमेदवारांची नावं मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीयेत, काय सविस्तर माहिती आहे? निश्चितच आपण बघतोय की जवळपास 7 लोकसभा मतदारसंघांसाठी ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। जी अपेक्षित यादी होती तशाच पद्धतीची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे। काँग्रेसच्या वाटेला ज्या जागा जाणार होत्या, कोल्हापूरमधून जी शिवसेनेकडे जागा होती, ठाकरे गटाकडे जागा होती, ती काँग्रेसला देण्यात आलेली आहे। यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या टप्प्यात ज्या ठिकाणी मतदान होणार आहे त्या ठिकाणचे जे नागपूर असेल, चंद्रपूर असेल आणि भंडारा गोंदिया असेल या ठिकाणच्या लोकसभा उमेदवारांसंदर्भात अजूनही संभ्रम आहे। कारण की एकीकडे हायकमांडकडून सांगितलं जातंय की वरिष्ठ नेत्यांनी तिथून लोकसभा निवडणूक लढवावी, तर दुसरीकडे जे नाना पटोले असतील किंवा चंद्रपूरमधून विजय वडेट्टीवार असतील यांचं म्हणणं आहे की आम्हाला राज्यातच राहू द्या, राज्यामध्येच राजकारण करण्याची इच्छा आहे। त्यामुळे कुठेतरी हा उमेदवारी जाहीर व्हायला उशीर होताना दिसतं। त्यामुळे उरलेली जी नावं आहेत ती जाहीर करण्यात आलेली आहे। नक्कीच सुनील, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बाकीच्या जागेंबाबत अजूनही संभ्रम कायम आहे, त्यामुळे तिथली उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाहीये। मात्र आता ही यादी आपण बघतोय, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे। काँग्रेसची 7 नावांची 7 उमेदवारांची यादी आता समोर आलेली आहे। अमरावती, नंदुरबार मधली ही सगळी नावं बघतोय, तर तिकडे पुण्यामधून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, कोल्हापुरातून शाहू महाराज यांना आता काँग्रेसने उमेदवारी दिली। खरं तर शाहू महाराज नेमके कशावर लढणार
हे पाहावं लागणार होतं. मात्र आता ते चित्र स्पष्ट झाले आणि काँग्रेसच्या चिन्हावर शाहू महाराज कोल्हापुरातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. पुण्यातून रवींद्र धंगेकर आहेत, सोलापुरातून प्रणिती शिंदे, अमरावतीमधून बळवंत वानखेडे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण, लातूरमधून शिवाजी काळगे तर कोल्हापुरातून शाहू महाराज लोकसभेची निवडणूक लढतील.